नमस्कार चमत्कार मित्रांनो, आम्ही परत आलेलो आहे एका Q&A व्हिडिओ सोबत तुमच्याकडे. आणि एक महत्वाची बातमी मला तुम्हाला द्यायची आहे. तुला माहितीये काय? काय? मी नेक्स्ट टाइम दाढी आणि केस कापणार नाही. सगळ्या किती व्लॉग मध्ये बोलशील आता? मी नाही कापणार आहे. काय अंडाकृती? तू नीट विंचरत नाही यार. ठीक आहे, ऑलरेडी हा व्लॉग खूप मोठा. लावच तू परत कापायला तुला दाखवतो. मी कापणारच नाही. मी रस्त्यात बसीन पण मी केस कापायला जाणार नाही मित्रांनो, नाही. तुम्हाला भाई वापिस केस नहीं कापेगा. नो. तर आता आपण चालू करूया. आज आम्ही घेऊन आलो तुमच्यासाठी Q&A व्हिडिओ आहे खूप व्हिडिओ, कारण की भरपूर प्रश्न आम्ही काढलेच 35 प्रश्न आणि भरपूर आधी काढलेले. आम्ही हे Q&A तर तुम्हाला भरपूर आधी सांगलेले. तुम्ही आम्हाला प्रश्न पाठवलेले, आम्ही ते काढून पण ठेवले. घराचे व्हिडिओ टाकलेले आम्ही, त्याच्या कमेंट्स मध्ये आम्ही युट्यूब Q&A आहे. हा नेहमी आम्ही इंस्टाग्राम Q&A करतो. येस Q&A आहे. येस. तो चलिए चालू करूया. येस. फर्स्ट आहे अक्षय राऊतने विचारलं आहे, विच ब्लॅक चेअर यश दादा यूज? ओ ही चेअर स्कोडा नॉट अदर कार. ही चेअर बद्दल मित्रा, अक्षय राऊत मित्रा, मी तुम्हाला सांगतो, मी ज्या कंपनीमध्ये आधी होतो त्या कंपनीमध्ये आम्ही ह्या चेअरवर बसायचो आणि ही जाम भारी चेअर असते. आणि त्यांनी विकायला काढलं बिकॉज त्यांनी जागा चेंज केली. म्हणून तर मग आम्हाला बोलतात ना, हार्डली अशी 200-300 रुपये देऊन ह्या चेअर जी ऍक्च्युअली बाहेर 70-80 हजाराची आहे. मी घेतली. ही बोलवती घरात जागा नाही होणार. आणि आता म्हणून मी आज या व्हिडिओ मध्ये इथे बसलो. नेहमी तुम्ही नोटीस केला असेल, इकडे बसते मी तिकडे बसतो. सो ही कोणता ब्रँड आहे हा? हर्मन मिलर. नेक्स्ट आहे वाय स्कॉडा नॉट अदर्स, बिकॉज मी बोलली ह्याला स्कॉडा. माझं डोकं चांगलं चालतं. हा घेणार होता कोणती मी सांगते, महिंद्रा XUV 700. जी खूप अमेझिंग गाडी आहे. पण दोघा माणसांसाठी एवढी मोठी कार, असं हत्ती घेऊन चालल्यासारखं. अरे राजे आहोत आम्ही, मठाधिकारी सल्तनत. 7 सीटर सल्तनत नाही बोलत सल्तनत हा मुघलांचा वर्ड आहे ना. कॅन्सल सल्तनत. 7 सीटर कार होती जी आम्हाला काहीच वापरायची नाही. आणि जर खोटारडी एक नंबरची. आम्ही काय केलेलं माहितीये का, आम्ही बुक करायला जात होतो XUV 700 की चला आता आम्ही जेवलो आणि निघालेलो बुक करायला गाडी. बाहेर जेवण गाडी बुक करायला निघालो. हिला मध्ये मी दाखवली फक्त, हे ही पण एक आपला एक चांगला ऑप्शन आहे. आणि अशी कुशाक जात होती व्हाईट कलरची. तर बोलली ठीक आहे चल बघून येऊ. तर कुशाकच्या इथे गेल्यानंतर हिने बोलली की ही नको, तीच बरी आहे आपली. आधी फर्स्ट लुक मला असं झालं की ओके त्याच्यामध्ये फीचर्स वगैरे चांगलं आहे, बट जसं मी त्या गाडीत बसली जी लक्झरी फिलिंग आली ती XUV 700 मध्ये बसून जरा हलणं बिलणं कमी आहे. तर मग कार मध्ये स्टेबिलिटी वगैरे चांगली असो ते. आणि हे मेन प्रश्न की वाय स्कॉड नॉट, कारण त्याच्यात सेफ्टी, ते बसायला चांगलं फील, बिल्ड क्वालिटी 5 स्टार आहे. 5 स्टार आहे. XUV पण नाहीये. किया तर 3.5 आहे. का घ्यायची आपल्याला एवढी सेफ्टी जर आपल्याला 5 स्टार मिळते? जर तुमची प्रायोरिटी सेफ्टी तर यू कॅन गो फॉर स्कॉडा. तुम्हाला स्कॉडामध्ये सगळे फीचर्स नाही. इट्स लाईक आयफोन अँड अँड्रॉइड. तर तुम्हाला अँड्रॉइड मध्ये कसे खूप फीचर्स मिळतात, बट आयफोन मध्ये थोडेसे फीचर्स असतात पण खूप चांगले चालतात. गुड येस परफेक्ट. श्रवण तांबे नवीन घर घेताय ते कोणाचं आहे? ते माझ्या मम्मी पप्पांचं आहे. माझ्याच नाही, आमच्या मम्मी पप्पा. नाही तुझ्याच मम्मी पप्पांचं. बघितलं ना मित्रांनो, कोण आहे? घर का वेदी लंकाड आहे हाच तो, ते मम्मी पप्पांचं आहे. नेक्स्ट प्राजक्ता मिस्त्री, जॉब कधीपासून करताय अँड कसा जॉईन झाला? गेले 6 वर्ष. आता मला 6 वर्ष होतील कम्प्लीट आणि ह्याला 5 वर्ष. बोल ना. गेले 5-6 वर्षापासून आम्ही जॉब करतो आणि आमचा फर्स्ट जॉब जसं आमचं ग्रॅज्युएशन झालं, ग्रॅज्युएशन नंतर आम्ही एक कोर्स केला होता इन्व्हेस्टमेंट बँकिंगचा. मग त्याच्या थ्रू आम्हाला ते जॉब मिळाले इन्व्हेस्टमेंट बँकमध्ये. करेक्ट. प्रश्न अनुष्का शर्मा. अनुष्का शर्मा पण आपले ब्लॉग्स भाई. अनुष्का शर्मा फॅन होती माझी लहानपणापासून. ओके. हाऊ डू यू गाईज ट्रस्ट इच अदर? हाऊ यश इज सो ग्रीन फ्लॅग? बाय द वे बोथ ऑफ यू कॉम्बो इज मोर. बोथ ऑफ यू हु इज मोर प्रोटेक्टिव्ह? कॉम्बो वाचलं मी भाई. गौरांग नाईस हँडरायटिंग. गौरांगने बिचाऱ्याने सगळे प्रश्न आमच्या कॉमेंट मधून असे लिहून काढले. हाऊ यू गाईज ट्रस्ट इच अदर? ट्रस्ट मित्रांनो हे बघा कसं करायला. ट्रस्ट आहे माझं. मी सांगते कसं आहे की जर तुम्ही ट्रस्ट करता ना तर करून टाका पूर्ण. जर काय वाईट व्हायचं असेल ना तर ते देव बरोबर दाखवून देतो. आणि असं पण नाही की उडीच मारा कुठल्या तरी खड्ड्यात. 10 वर्षापासून आम्ही एकमेकांना ओळखतो. ट्रस्ट इज मॅन्डेटरी.
ते नसतं तर मग ते रिलेशनशिपच्या स्टार्ट पासूनच असं होतं की ते बिल्ड होतं ना, बिल्ड होतं ते. हा, ते बिल्ड होतं ओव्हर टाइम. कसं होतं की झाली आणि जर माहिती तुम्ही ट्रस्ट नाही केलं ना तर तुमचं चांगलं चाललेलं रिलेशनशिप पण खराब होऊ शकतं. थोडे डाऊटनी, थोड्या याच्यानी चुका केल्या आणि मग असतील ते कोणी doubt पास्ट वाढत जातात. मध्ये ठेवून द्यायच्या त्या सगळ्या आणि पुढे निघून जायचं जर तुम्ही ट्रस्ट करत असाल. वाढत जातात त्या त्या डाऊट्स वगैरे, म्हणून ते तिकडेच असं हे करून फेकून द्यायचं. हाव यश इज सो ग्रीन फ्लॅग. ग्रीन फ्लॅग असं काही नाही. ही जेवढी माझ्यासाठी असते तसंच मी हिच्यासाठी असते. उलट ही जास्त आहे. हिचं असं आहे की मी ह्याला सरप्राईज पण देणार. मी हिला आजपर्यंत एक गिफ्ट नाही दिलंय. म्हणजे असं सरप्राईज पकडू ना, गिफ्ट तर भरपूर दिले, असं नाही, पण असं सरप्राईज म्हणून काय नाही दिलंय. मी नुसता असतो बस. मांडी माझी राहत नाहीये इकडे. बाकी तर काही नाही, नॉर्मल आहे सगळं, व्यवस्थित आहे. ग्रीन फ्लॅग असं ग्रीन फ्लॅग सगळेच होतील जर ट्रस्ट वगैरे तुम्ही ठेवला आणि चांगले वागलात. असं नाही की एकमेकांवरती तुम्ही रुबाब दाखवतायत, डॉमिनेट करताय. हा, ते सगळं नका करू. थोपू नका कोणावर काय. बस. आमच्या दोघांमधून सर्वात जास्त प्रोटेक्टिव्ह कोण आहे? कोणीच नाही आहे. त्यातल्या त्यात मी आहे थोडी. मी एवढा नाही, कारण मी स्वतः आता मी ते गोळ्याचं तुम्हाला सांगतो. लास्ट व्लॉग तुम्ही बघितला असेल जाऊन बघा. जेव्हा मला गोळ्या घेतच नाही. प्रोटेक्टिव्ह नाही, ते केअरिंग नेचर. केअरिंग, प्रोटेक्टिव्ह. तसं प्रोटेक्टिव्ह म्हणजे काय? मग प्रोटेक्टिव्ह तर मग मुलं असतात जास्त प्रोटेक्टिव्ह. हा, मग मी तेच बोलली. पण प्रोटेक्टिव्ह म्हणजे तसं की अरे ट्रेन मधून जातेस तर मला कॉल. हा, मग ते तर मी आहे. पण मी कॉल एवढं नाही की बाबा कॉलच करून जा, कारण हे जास्त कळतं की पोचली की कॉल कर. हा कधी ट्रेन मधून गेला रे, तर हा मला विचारायच्या ऐवजी मला ह्याला विचारावं लागतं की बाई गाडीने कुठे बोलला. काल पण असंच सगळं. दुनियादारीमध्ये मी थोडी हे आहे. म्हणजे मी फिरली आहे, गोष्टी फिरली आहे. मी लोकांची वेगवेगळ्या इंटरॅक्शन केलेत. हो, मी पण केलेत भरपूर इंटरॅक्शन. हा काय हे होता फक्त मित्र, घर, बस तेवढंच आयुष्य. हा, एकमेकांना कसे सांभाळून घेतात. देवानी पण कॉमेंट केले बघ. देवानी पण केले. काय आज छान पण काढते एक एक. व्हेरी नाईस. हा, तुम्ही दोघं एकमेकांना कसे सांभाळून घेतात? असेच की हा, तू चुकला ठीक आहे, मान्य आहे, चूक होते, माणूस आहे भाई. हा, मी खरं सांगते, एकमेकांना मी हा उगाच बोलतोय काहीतरी. मी थोडीशी मुलींसारखी आहे की थोडस राग, थोडस कटकटपणा. पण मी जेवढं बघितलं ना, माझ्यासारख्या अजून पण मुली आहेत. पण हा तेवढं समजून घेतो आणि तेवढं सहन करून घेतो माझे मूड स्विंग्स वगैरे, म्हणून सांभाळलं जातं एकमेकांना. म्हणून त्याचा खूप मोठा हात आहे दोघांचा. टाळी एक हात नाही असं होतं ना की एखादा माणूस आतापर्यंत कंटाळला, सारी गप, किती कटकट, हे ते. तर असं नाही, समजून घ्यायचं की हा अंडरस्टँडिंग आहे, त्याच्यामुळे आम्ही सांभाळ. एकाला व्हावंच लागतं. कधी कधी मुली पण होतात. आता माझ्याकडे स्कोप आहे न कटकट करायचा, मग मी का नको करू? मुलींना माहिती असेल, मुली करतात, मुलींना आवडतं. सानिका, तुम्ही जो बकेट लिस्ट केला फॉर शिवानी गौरांग घर, ते कसं घेतलं? हा, बकेट लिस्ट मध्ये मी बोललेली की मला आणि गौरांगला आमच्या मम्मी पप्पांसाठी घर घ्यायचंय. तर मग तेच आम्ही पूर्ण केलं, आई वडिलांच्या मदतीने, त्यांच्या मदतीने आणि आमच्या हेल्पने आम्ही ते घर घेतलेलं. सगळ्यांचं व्यवस्थित एकदम विचार करून ते घर. सर्वात मोठा सपोर्ट मला ह्याचा पण होता. का माहितीये, आधी मला असं भीती वाटत होती की ह्याच्यात पडायचंय नाही पडायचंय, कधी घ्यायचंय, करायचंय नाही करायचंय. मग हा मला नको विचार करू, चल जाऊया बघायला. आणि मग आम्ही गेलो आणि मग सगळं झालं. म्हणजे आमचा सगळ्यांचा प्लॅन होताच, पण कधी करायचं हे नव्हतं. आमचं असं होतं की थांबा आधी गौरांगला सेटल होऊ दे, मग घेऊया हे ते. मग आम्ही विचार केला की होत राहू, सेटल घेऊन टाकूया, बघूया काय. आणि सगळं होतंय आता नीट, मग सगळं व्यवस्थित. थँक्यू देवा. मी तर म्हणजे ती स्टोरी मी कधीतरी तुम्हाला सांगेन सगळं. पण ते त्याचा एक ब्लॉग ठेवूया आपण. रिया मस्के. हाव यश, खूप अवघड असतं. एनर्जी ऑल डे. खूप अवघड असतं मित्रांनो, खूप अवघड असतं. खूप अवघड नाही, हा बचपन पासून असाच आहे. बिकॉज ह्याची मम्मी पण अशीच होती, मजाकिया हे ते. आणि ह्याचे पप्पा पण थोडेसे तसे होते. सेम दोघं. माझे मम्मी पप्पा माझ्यासारखेच सेम टू सेम. म्हणजे मी त्यांच्यासारखा सेम टू सेम करत. तर असंच आहे, ते स्वभाव असतो एकेकाचा की हा बाबा, असं नसतं की कोणाला तरी बघून असं वाटेल की भाई एवढी एनर्जी कशी. तुम्ही कधी ह्याला रस्त्यावरती चुकून जरी बघितलं की हा कोणाशी तरी भांडतोय, कोणीतरी चुकीचं केलं, तर बापरे तुम्ही असं विचार करा हा तोच यश आहे? नाही, पण मी जास्त नाही भांडत. नाही, मी सांगते की जेवढा तू फनी दिसतोस तेवढा ह्याला असं बोलतात ना, तिकडे गरज आहे, तिकडे राग पण भरपूर. तेवढं तर थोडंसं असलंच पाहिजे, राईट. तुम्हाला माहितीये, आम्ही
10 वर्ष एकमेकांना ओळखतो, 10 वर्षाहून जास्त, 10 वर्ष तर जेव्हा लग्न केलं, आता 11-12 वर्ष झाली असतील, या माणसाने माझ्यावरती कधीच आवाज चढवला नाही. अजून काय मोठा ग्रीन फ्लॅग असू शकतो? किती पण भांडण झालं ना तरी ह्याचा आवाज खालीच. माझा काय बोलायचं आता. ठीक आहे, जाऊ दे. नेक्स्ट क्वेश्चन. विभाय 21. What all positive and negative in what all positive or negative way social media has affected you? Pressure, stress, misunderstanding. Describe your love story in 3 ते words. नंतरचा क्वेश्चन. पॉझिटिव्ह नेगेटिव्ह काहीच नाहीये. नेगेटिव्ह एक गोष्ट मी सांगू शकते, बट ती मी पण तिला आम्हाला पॉझिटिव्ह positive- दाखवतो. हा तू बोल. तू पॉझिटिव्ह नाही तू सांग ना. नाही तू नेगेटिव्ह सांग, मग त्याला पण पॉझिटिव्ह करून बाकी सगळं पॉझिटिव्ह. नेगेटिव्ह हे आहे की थोडासा कधी कधी असं ओव्हरवेल्मिंग वाटतं की अरे काम करतोय आम्ही, आणि जॉबला 8-9 तास जातात. वीकचे 5 दिवस जॉबला द्या, त्याच्यानंतर वीकेंडमध्ये हे करा, त्याच्यामध्ये मग रात्री आलं जेवण वगैरे झाल्यावरती थोडं कॉन्टेंट एडिटिंग करा. तर कधी कधी असं होऊन जातं की आणि बिचारी हे करायचंय. 90% सगळी, 90 पण नाही, 95% सगळी कामं ही. सो तर असं होतं की बस नाही करायचंय, बंद करूया, किंवा बंद म्हणजे असं नाही बोला की मला बस झालं. बस मी झालं. एडिट आता केला, मी भरपूर व्हिडिओ एडिट केला, मी भरपूर थंबनेल बनवले, मी भरपूर ब्रँडची बोलली, आणि मग ब्रँडला ते स्क्रिप्ट बनवून द्या, हे आणि सगळं त्या सगळ्यामध्ये काय आहे ना की ती स्क्रिप्ट बनवून दिल्यानंतर त्याच्याकडनं काहीतरी वेगळं मग येणार, परत किंवा त्याला अप्रूव्ह edit करा. झाल्यानंतर काहीतरी वेगळं येणार, तर मग त्याच्यात इरिटेशन भरपूर पण होतं मग असं बिचारीला. आहे की आपले स्वप्न आहेत त्याला पूर्ण करायचं, तर थोडीशी मेहनत घ्यावी लागेल. आधी नाही केली मी, जेव्हा कोविड वगैरे होतं तेव्हा आम्ही फक्त जॉब वरती फोकस करत होतो. मग आता करूया. आणि पॉझिटिव्ह आणि त्याचं फळ पण मिळतंय, तेच पॉझिटिव्ह आहे. व्यवस्थित आम्हाला लोक जर ओळखतायत की हा बाबा कोणतरी येऊन बोलताय की वाव छान आहे, कॉमेंट मध्ये तुम्ही लोक सांगताय, तर ते खूप बरं वाटतं. भले एक माणूस असू दे, एक माणूस जरी तुम्हाला कॉमेंट मध्ये येऊन सांगतोय की वाव, आणि एक ना किती कॉमेंट येतात, मोठे मोठे कॉमेंट येतात, एवढे तुमचे डीएम येतात. लहान मुलं जेव्हा टीव्ही बघत असतात त्याच्यात ते लोक बघतायत, तेव्हा कोणतरी मम्मीला सांगते की यशदादा शिवानी दीदीची व्हिडिओ लावतात, की खूप बरं वाटतं. तर ही पॉझिटिव्हिटी खूप जास्त. आणि बोलतात ना असं म्हणजे दोन्हीकडे बॅलन्स करणं कधी कधी असं डिफिकल्ट होऊन जातं, बट ते एकमेकांच्या सपोर्टमुळे ते होऊन जातं. सो नेगेटिव्हली इतकं हे नाही झालंय. थोडंसं कधी कधी तू मॅम आमच्यामध्ये होतं की अरे हा हे करायचं, मग कशामुळे होतं, मी पॅनिक करते. मला असं आहे की मी खूप पंक्च्युअल आहे, मला वेळेत झालंच पाहिजे. ब्रँडने जर या दिवशी मागितलं तर या दिवशी दिलंच पाहिजे. पण ह्याचं तसं नाही, ह्याचं असं आहे की नाही होतं ना, तुला ब्रँडला बोल की आरामात देतो, हे करतो. पण मी खूप पॅनिक करते, मग त्या ह्याच्यामध्ये थोडंसं होतं. पण चांगलंच गोष्ट आहे की दोघं पण पॅनिक झालं तर मग गेलं, मग विषय खतम, विषय शकणार नाही. नेक्स्ट, डिस्क्राईब युअर लव्ह स्टोरी इन 3 words. ओ माय गॉड, काय डिस्क्राईब करू मी 3 words मध्ये? 3 words मध्ये ओके, मी डिस्क्राईब करू शकते पीस, हॅपीनेस अँड ब्लेसिंग. सेम. कॉपी कॅट नाही, कॉपी डॉग. नेक्स्ट, तुझं थुकी लागली. नाही, थुकी कुठे आहे माझ्याकडे? नाहीये, तोंडात घातले नाही. कधी घातलं तोंडात बाई? इथे तुझ्याकडे येते, माझ्या तोंडात घालणार. डिस्क्राईब वियर्ड फूड कॉम्बो युअर पार्टनर लव्स टू इट. भाई विचारू नका, मी खूप हे आहे, पर्टिक्युलर आहे. मला वाटलं मारून घेते होता. मी खूप पर्टिक्युलर आहे. मला गोष्टी अशा जेवताना मला मस्करी नकोय. हा, आणि गौराम बसले ना असे की चल हे चहामध्ये डुबावून बघूया, फ्राईज असू दे, काही. अरे वेगळा टाइमपास करून खायला मजा येते. तुम्ही एकदा ट्राय केला ना, तुम्हाला कळेल की भिन्न प्रकारच्या चव आहेत ज्या तुम्ही आतापर्यंत एक्सपिरियन्स नाही केला. हा, आणि गौराम काय खात होते माहितीये का? ब्रेड वरती अवोकाडो टोस्ट लावलेला आणि खाली श्रीखंड लावलेला. अरे भाई काय अमेझिंग लागतं ते. थँक्यू. तुम्ही जर अवोकाडो टोस्ट खाल्ला असेल तर त्या अवोकाडो टोस्टच्या खाली अवोकाडो आणि ब्रेडच्या मध्ये जर एक श्रीखंडची लेअर लावली, माझ्यावर विश्वास द्या मित्रांनो, ऐका माझं भावांनो, एकदा फक्त त्या ब्रेड वरती श्रीखंडाची लेअर थोडीशी, आणि कमी नका लावू, व्यवस्थित लावा, त्याच्यावर अवोकाडो, काय टेस्ट येते, नका करू, काय टेस्ट येते. हा, आणि गौराम घरातल्या जास्त टाइम बाथरूम मध्ये असतात. कुठे? मी आता समोर बसलो. वैष्णवी कुंभार. ओके. इफ यू कुड गो बॅक टू युअर पास्ट, व्हॉट वुड यू चेंज अबाउट युअर मॅरेज? लव्ह. आय विल चेंज वन थिंग, की लेट केलं, थोडं लवकर करायला पाहिजे. नेक्स्ट, निशांत. एक गोष्ट जी तुम्हाला तुमच्या पार्टनरची नाही आवडत. हे आता जे सांगितलं ना, फटकन पॅनिक होते, बस ते नाही पाहिजे. बाकी हिच्यासारखा परफेक्ट माणूस मी बघितलेला नाही. ह्याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की ह्या सगळ्या गोष्टी खूप
काम आहे चिल मध्ये घेतो, जे माझ्यासाठी वर्क करतंय. बिकॉज मला माझ्यासोबत एक माणूस असा पाहिजे जो चिल मध्ये आहे, पण ते कॉम्बिनेशन मध्येच वर्क करतोय, कॉम्बिनेशन मध्ये वर्क करतंय. पण हा असं बोलतो ना, हॅलो अरे कर बाबा, कर ना एडिट व्हिडिओ, बघ ना आपल्याला. नाही खरं आहे, जर मी एकटा असतो तर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला नसता, मी तुमच्यापर्यंत कधी पोहोचलो नसतो, ही तुमच्यापर्यंत कधी पोहोचली नसती. ही आहे म्हणून हे सगळं होतंय. आणि फक्त ही नाही, मी आहे म्हणून पण एकत्र हे जे कॉम्बिनेशन आहे ना, हे कॉम्बिनेशन आधी पण आलो असतो. मग तुम्हाला आधीच दिसलो असतो आम्ही. नेक्स्ट ओमकार मानगावकर. मला आवडलं सर मानगावकर, खूप असं हे वाटलं, मंचेकर मानगावकर. भांडण झाल्यावर मठाधिकारी मी माझं सांगतेय. भांडण झाल्यावर कसं ओव्हरकम करतात? खूप डिफिकल्ट असतं. असं नाही की भांडणं कोणात होत नाही, आमच्यात पण होतात. माणूस आहे आम्ही देव नाही. देवांमध्ये पण होतात आम्ही काय. हा, तर ओव्हरकम असं काय नाही, ते ओव्हर टाइम होणार आहे. झोपून जायचं. मला असं मला जर राग येतोय, ही खूप काम तसं तुम्हाला मी काम वाटत असेल, पण भांडणात हिच्या एवढा काम माणूस मी कधीच बघितलेला नाही. अशी मस्ती असते. हा बोल ना, मग काय करायचं मी? ओ मग तू असं म्हणतोयस, ओ मग तुझं हे म्हणायचंय, ओ मग तुला हे म्हणायचंय, हेच असतं. मी अशी बसून असते, हा बोल काय झालं. हा, मग मी आता ठरवलंय की ठीक आहे, तुला वाटतंय तू बोल ना, तुला बोलायचं तर. पण आम्ही ओव्हर द टाइम असे बदललोय की आम्ही भांडणात किंचळत नाही का. हे सगळं नका करू, कारण फालतू एनर्जी वेस्ट होणार आहे. पण ते अवघड आहे, तुम्हाला पण ओव्हर टाइम करेल कसं करायचं. यशच्या घरी कोण कोण असतं? XYZ म्हणून होतं कोणतरी. यशच्या घरी कोण कोण असतं? मी आणि यशच असतो. आणि म्हणजे तुम्ही आता EMI वर कधी जॉब गेल्याची भीती. हा चांगला प्रश्न आहे. गुड. की त्यांनी प्रश्न असा विचारलाय की आता तुमच्यावरती जर EMI आहे तर तुम्हाला भीती असते का जॉब जायची? तर भीती असते, पण ह्याच्यावरती आम्ही काय सोल्युशन काढलंय की एकतर तुमच्याकडे एक सेव्हिंग फंड असला पाहिजे, इमर्जन्सी फंड, म्हणजे कधीही काही गरज पडली की तुम्ही पटकन तिकडनं काढून यूज करू शकता. तर जेव्हा तुम्ही EMI घेतात तर EMIच्या आधी मेक शुअर करा की तुमच्याकडे एक इमर्जन्सी फंड आहे. त्याच्यानंतर तुम्ही जेवढ्याचं EMI घेतात, फॉर एक्झाम्पल आता 30,000चं EMI आहे, तर तुमच्या EMI जिकडनं कट होतो ते अकाउंट एक तर सेपरेट ठेवा. त्या अकाउंटमध्ये पुढच्या 5 महिन्याचा EMI असला पाहिजे, म्हणजे 30x5 1,50,000 असले पाहिजे. तेव्हा जाऊन तुम्ही EMI घ्या, म्हणजे इन केस तुमचा जॉब जरी गेला तरी तुमच्याकडे 5 महिने आहेत की तुम्हाला EMI वरती प्रॉब्लेम होणार नाही आणि 5 महिन्यात जॉब दुसरा लागू शकतो. 5 महिने इज इनफ तुमच्यासाठी एक वेगळी सुरुवात करायला. आणि इमर्जन्सी फंड जो ठेवतात तो तुम्ही मग महिन्यामध्ये वापरा. आणि घरी तुम्ही असे एकटेच नसतात, तुमची बायको, तुमचा नवरा, तुमची आई वडील तेच अंडरस्टँड करून घेतात. मग बोलतात ना इमर्जन्सी फंड, आणि जर EMI असेल तर EMIचा बॅक काय बोलतात साठा. भीती तर सगळ्यांनाच वाटते, पण जर या गोष्टी केल्या ना तर त्या भीतीला थोडं सपोर्ट करू शकाल आणि तुम्ही फसणार नाही की अरे असं होऊच नाही शकत की तुमचा जेवढा EMI आहे तेवढे पैसे तुम्ही जमा करून ठेवलेले आहेत. होऊ शकतं, लोकांकडे असू शकतं तेवढे पैसे. म्हणजे तेच आहे की उद्या माझा जॉब गेला तर मग मी असा बसू शकतो. हे नाही होऊ शकत. कधीतरी असं होऊ शकतं की तुमच्याकडे जॉब नाही, तुम्हाला EMI भरायलाच पैसे नाही, तुम्ही करणार काय अशा टायमाला? तुम्हाला नवीन जॉब शोधायचं जग मारून, काय ना काहीतरी करायचंय, तरी भीती राहणारच. 5 महिने तरी मी जास्तच बोलली. मी पण 2-3 महिन्याचाच हे करून ठेवलं. आपण असं विचार करायचा की एवढं करून ठेवायचं म्हणून तुम्ही 2-3 महिन्याचं तरी थांबवून ठेवाल की 2-3 महिने तर मला जॉब पगार नाही येते तर मी कुठून तरी पैसे भरीन. आणि दोघांकडे 2-3 महिने असू दे, म्हणजे तुमचं जाईल थोडे टाइम. नंतर वैष्णवी, गौरांगचं लग्न कधी? गौरांगचं लग्न कधी? माझ्याहून 5 वर्ष लहान आहे, होईल त्याचं 3-4 वर्षांनी नक्की होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे ऋतुजा जाधव. हॅव यू एव्हर फेल्ट डाऊनफॉल अँड हाऊ यू डेल्ट विथ इट? तर डाऊनफॉल सगळ्यांच्या लाईफमध्ये येतो आणि जो गरजेचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला शिकायला भरपूर मिळतं आणि तुम्ही स्ट्रॉंग होतात. इफ यू आर स्मार्ट इनफ की त्या डाऊनफॉलवरनं शिका, त्याच्यानं परत तशाच चुका केल्या तर मग झालं, मग संपलं. सर डाऊनफॉलवरती माझा असा मध्ये एक डाऊनफॉल होता, म्हणजे ओव्हर थिंकिंगवाला, जॉबला घेऊन ह्या सगळ्या. पण आय वॉज लकी की आणि माझे फ्रेंड्स होते मला हे करायला की होईल सगळं, चिल होईल. सो फ्रेंड्स माझ्यासाठी खूप हेल्प झाले तेव्हा माझ्या डाऊनफॉलमध्ये. तुझा डाऊनफॉल, ह्याचा मेजर डाऊनफॉल तर मला तेव्हाच वाटतो की
जेव्हा असं बघा ना सगळं मम्मी पप्पांचं झालं अचानक बॅक टू बॅक 2 months मध्ये ते देव आणि ताकद shattered. देतो तुम्हाला. मग त्या टाइमला तेव्हा देवावर विश्वास ठेवायचा आणि आणि माझे दादा पण होता, माझी काकू होती माझ्यासोबत राहायला, तेव्हा माझं मन त्याच्यात होतं सगळ्यात. माझी आजी होती तेव्हा, मग आम्ही सगळे व्यवस्थित राहून घेऊन सगळं ते होतं. डील कसं करायचं डाऊनफॉल सोबत, टुगेदर राहून तुम्ही डील करू शकता. एकटे करू नका, एकटे करता जर देवाने तुम्हाला एकटं पण ठेवलं असेल डील करायला, तर देवाला तुमच्यावर विश्वास आहे की तुम्ही डील करू शकता. मग तो स्वतःवर तुम्ही विश्वास आणा आणि तुम्ही डील करायला आहे. नेक्स्ट आहे इओ निंजा प्रथम लोटनकर. हा, तुम्ही कोणत्या कपलला ऍडमायर करता? आम्ही मी सांगते मी कोणत्या कपलला ऍडमायर करते. मी करते सीताराम अँड राधाकृष्ण. करायचंच आहे तर देवांना करा, आपले देव आहेत ऍडमायर करण्यासाठी. कपल हा. पार्वती आणि शंकर आपल्याकडे व्यवस्थित आहे, सगळ्यांचे देव आहेत आपले, ते तुम्ही ऍडमायर करू शकता. छान गोष्टी घ्या त्यांच्याकडनं, सगळ्या छानच आहेत त्याच्या, असं बोलू शकत नाही की वाईट काय तरी आहे. त्यांनीच विचारलं आहे क्विटिंग नॉनव्हेज. नाही खात आता आम्ही, आम्हाला नाही, मला नाही. आणि हा ब्राह्मण आहे तर आम्ही विचार केला की नाही, बिकॉज लास्ट टाइम आम्ही बोललेलो खूप लोकांना असं वाईट वाटलेलं की आम्ही काय हे करतोय. पण इट इज माय ओपिनियन की मी नाही खात. हां, पण आमचं सुरुवात कुठून झालेली ते आम्ही शॉर्टमध्ये सांगतो की आम्ही एकीकडे थांबलेलो आणि आमच्या समोर ती कोंबड्यांची गाडी होती आणि आम्ही दोघं खूप इरिटेट झालो बिकॉज सगळा वास गाडीत आला आणि मी ह्याला मग असंच बोलले की यश आपण हेच खातोय. मग तिकडे आम्हाला थोडंसं हे झालं की इतकं घाण वास येतो याचा आणि हेच आपण खातोय, सो नको. आणि चिकनपासून तेव्हा माझं थोडं मन उडतच जात होतं आणि तेव्हा नवरात्री चालू होते, सो आम्ही तसं पण नवरात्रीमध्ये तेव्हा नॉनव्हेज नाही खायचो. मग आम्ही विचार केला की चांगलं चाललंय, आपल्याला इच्छा पण होत नाहीये, सो लेट्स कंटिन्यू. आणि आम्ही दोघं मच्छी खूप खाणारे होतो, आम्हाला मच्छीशिवाय मला तर एक दिवस नाही असं हे व्हायचं की मच्छी पाहिजे असं. तो पण झालं, इच्छा होते पण इच्छाला मारायचं तुमच्या हातात आहे. स्टार्टिंगलाच होते फक्त 1 महिना, कारण ते तुम्ही जर मी दररोज खायचो जवळजवळ, तर मग आता मला काय वाटत नाही आणि आता मला ते माहिती आहे की का नाही खायचं, तर मग प्रश्नच येत नाही. नंतर शाउट आउट तनिष्क मोरे. थँक्यू तनिष्क मोरे, तुम्हाला आमचे ब्लॉग आवडतात, तुम्ही आमचे ब्लॉग बघता, असेच आमचे ब्लॉग बघत राहा आणि आम्हाला सजेशन पण देता. नंतर आदेश चव्हाण, मी आदेश चव्हाण नाव ऐकलंय. तुमचं कधी लॉंग डिस्टन्स झालेलं का? नाही, नेवर. रिया मोरे, तू पण प्रश्न वाच ना. रिया मोरे, तुमच्या रिलेशनशिप मध्ये ट्रस्टचा इश्यू कधी होतो? नाही, कधी? ते आम्ही फर्स्ट क्वेश्चन मध्ये कव्हर केलंय की असा ट्रस्ट इश्यू कधी झाला नाही. आणि गौरवी गुडेकर, तुम्ही दोघं एकमेकांसाठी काय करता ते मेमोरेबल ठेवायला काय कराल? आम्ही एकमेकांसाठी काय करू? जगूया छान एकमेकांचं, आणि नंतर असं म्हातारे झालं की असं विचार करूया, वाव आपण किती छान जगलो, वाव नाईस, वाव काय साथ दिली एकमेकांची. आता मी व्लॉग्स बनवते तर आमचे सगळे मोमेंट्स मेमोरेबल, हे पण मेमोरेबल कधी नंतर जाऊन बघू शकतो आम्ही. लायटर कुठे भेटला? त्रिवेणी थोराट समोर खाकराच्या पिशवी खाली लायटर होता. तेव्हा आमच्या व्हिडिओ मध्ये मला लायटर सापडत नव्हतं. जस्ट यश ट्रान्सफॉर्मेशन. आता परत मी थोडा जाड होत चाललोय, मग नाही होतेस बाबा. मला कळतंय, एकदा माणूस जाड झाल्यानंतर बारीक झाला ना, मग तो थोडासा जरी जाड झाला तर त्याला असं वाटतं की अरे केवढा झाला. सो त्या फेज मध्ये आहे हा. पुढे ये. हा, तर ह्याचं ट्रान्सफॉर्मेशन मी सांगते. ह्यानी खूप मनावरती घेतलेलं. हा खूप चांगला जेवत होता. ह्याचं ऑफिसला ह्याला 11ला निघावं लागायचं, म्हणून हा 6ला उठून जिमला जायचा, क्रॉसफिट करायचा. त्याच्यासोबत मी बाहेरच. आणि हा जेव्हा ठरवतो की मी डाएट करणार, तर हा प्रॉपर डाएट करतो. जसं मी ठरवलं आज मी जिमीचा बर्गर खाणार, तर नो चीट मील नथिंग. हा, तर आज 29 मार्च आहे. रील बघितली आहेस ना की बाहेरचं आज नाही खायचं. बाहेरचं असं कुठे लिहिलेलंच नव्हतं. मग ग्रहण मध्ये काय फरक पडतोय? नाही मी खाणार आज, नाही. आणि मी असं पण करतो, मी खाणार आज, नाही खाऊन देणार आहे मी. मी खाणार, तुम्ही बघा. तर हा चांगलं खाणं. आणि मग मी ह्याला थोडं सनस्क्रीन, बिकॉज हा स्विमिंगला जायचा विदाऊट सनस्क्रीन, हा खूप काळा झालेला, त्यामुळे मग मी याला चांगली सनस्क्रीन वॉटर रेझिस्टंट घेऊन दिली. आणि जेव्हा पण चांगलं खायला लागतो तेव्हा आपण आणि मेन म्हणजे हा आधी कॉलेजमध्ये जायचा, तर कॉलेजमध्ये मुलांचं माहिती आहे ना, फिरणं बाईकवरती वगैरे, तर तो उन्हामुळे काळा झालेला. मग नंतर ऑफिसला जायला लागलं तेव्हा ऊन लागायचंच नाही, मग ते त्याचा टॅन जो एवढ्या वर्षांचा हातावरती होता तो गेला. सो ह्याचा गवरनं बाहेर आला. आणि तेच ट्रान्सफॉर्मेशन नव्हतं, फक्त तेव्हा हा खूप जाडा होता. आता तो शेप मध्ये, तुम्ही बारीक झाला ना की तुम्ही आपोआप चांगले दिसायला लागता. हा, शेप मध्ये आलं. मुलांना कशी पण असू दे, मुलं फिट झाली ना की चांगले दिसायला लागतात. स्वाती थोराट,
हाउ टू मॅनेज ऑफिस प्लस युट्यूब प्लस इंस्टाग्राम व्हिडिओज कोण एडिट करतं. हाऊ टू मॅनेज हे पण आपण तुम्ही मगाशी सांगितलं तुम्हाला की 9 तास ऑफिस वरनं आल्यानंतर परत एक व्हिडिओ एडिट करा, त्याच्यानंतर थंबनेल बनवा. तर आम्ही वीकेंडला ट्राय करतो जास्तीत जास्त व्हिडिओ जसं आज म्हणजे फर्स्ट हाफ एक व्हिडिओ, मग सेकंड हाफ एक व्हिडिओ. आणि संडेला आम्ही फर्स्ट हाफच करतो, सेकंड हाफ आराम करतो. आणि आज तर खूप मोठा दिवस आहे, कारण आता आम्ही व्हिडिओ एडिट करतो आणि तुम्ही आत्ताच बघणार आहे. थोड्या वेळातच तुम्ही कारण की आम्हाला वेळ नाही मिळाला ओव्हर द हा पण आजारी होता आणि मग मला पण बाकी कामं वगैरे होती, जॉब वगैरेला जायचं होतं, तर मग नाही जमलं. मग आम्ही विचार केला लवकर उठूया, करूया आणि टाकूया. आणि व्हिडिओज कोण एडिट करतं? 99 व्हिडिओज एडिट करते तर 100. माझ्या चॅनलचे एडिट करते आणि आमचे एडिट करते. हा मग एखादा कधी माझं सुटत असेल तर मग हा एडिट करतो, थंबनेल मी एडिट करते आणि हा डिस्क्रिप्शन वगैरे टाकतो. जे आता जरा कमी झालंय चांगलं टाकणं. मी आधी जाम विचार करून काय काय लिहायचो मस्त मस्त. कॉमेंट्सना हा रिप्लाय करतो, मेन ते आहे, बिकॉज कॉमेंट्सला भरपूर कॉमेंट्स येतात, त्याला रिप्लाय करणं थोडं असं हे होतं, तर ते हा करतो. आणि इंस्टाग्रामचे रील्स आम्ही सकाळी लवकर उठून ट्राय करतो. आणि जेव्हा मी ऑफिसला जात असते तर तेव्हा मग मी 9ला काहीतरी निघते, मग 9च्या आधी उठून मग थोडंसं रील्स बनवतो, किंवा मग व्लॉगमधूनच कोणता मुवमेंट असा वाटला की अरे हा हे रीलमध्ये टाकता येईल, मग आम्ही तेव्हाच्या तेव्हा ते शूट करतो. सो असं आहे. आणि रील्ससाठी आणि व्लॉगसाठी आयडियाज आम्ही वीकभर असं विचार करतो. थोडंसं ओव्हरवेल्मिंग आहे, थोडंसं आम्ही पण ब्रेकडाऊन होतं, पण करतोय. त्याचं फळ बोलतात ना, सगळ्याच बरोबर फळ मिळतं. आता आम्हाला दिसतं की आम्ही करतो एवढ्या लवकर, आमच्या आता 60K झाले, जे आम्ही कधीच एक्सपेक्ट केलं नव्हतं. 60,000 मला मेहनत का 60,000 लोक. वाव, थँक्यू. तुझा वाईफ पवारचा पुढचा प्रश्न येतो तुमच्याकडे माझ्याकडनं मित्रांनो. व्हॉट मेड यू डिसाइड युट्यूब टुगेदर? व्हॉट इज समथिंग मोस्ट पीपल डोंट नो अबाउट यू? व्हॉट इज द बेस्ट गिफ्ट यू हॅव गिव्हन इच अदर? तर उत्तर, एक दिवस सकाळी मी उठली आणि मी ह्याला बोलली की चल आपण युट्यूब व्हिडिओ स्टार्ट करूया. आणि मग हा होता की कसं करणार, काय करणार. मी म्हणले की तू तर एक्स्ट्रोवर्ट आहे, तुला तर काय बोल, तुझं नेचर जसं आहे तसंच दाखव. आणि मग तिथून सुरुवात झाली. आणि असंच ना, काही गोष्ट डोक्यावर एकदा पडली, रिस्पॉन्सिबिलिटी आली की ते ऑटोमॅटिकली होत जातात गोष्टी. व्हॉट इज समथिंग मोस्ट पीपल डोंट नो अबाउट यू? माझ्याबद्दल तर असं काय नाही जे लोकांना माहित नाही, सगळंच माहिती. ह्याच्याबद्दल लोकांना हा एवढा फनी आहे, मी सांगते हा एवढा फनी आहे, पण लोकांना हे नाही माहिती की हा खूप जास्त इमोशनल माणूस आहे. हो, इमोशनल तर असतं खूप जास्त. म्हणजे माझ्यात जेवढं नाहीये ते सगळं ह्याच्यातच आहे. आणि खूप जास्त इमोशनल आणि एम्पॅथेटिक माणूस आहे. म्हणजे समोरचा कधी कुठे ऍक्सिडेंट वगैरे दिसलं ह्याला तर तो अख्खे 2-3 दिवस त्याचाच विचार करत घरी बसणार की अरे त्याचं काय झालं, त्याच्या घरी काय होणार, काय. हा, ते भरपूर कोणतरी लोक आहेत त्यांच्यात ज्यांना रिलेट करू शकतात माझ्यासोबत. हा, आणि माझं असं की ओके बघितलं, झालं, संपलं. व्हॉट इज समथिंग मोस्ट पीपल, आता हिचं माझं की जे तुम्हाला दिसतंय आता हे खऱ्या आयुष्यात नाहीये. म्हणजे तसं नाही. आता तुम्हाला दिसते ही तुमच्याशी असं बोलतीये, सगळं व्यवस्थित चाललंय, पण जर आता हिच्या ऑफिसवाल्यांना असं, जर एखादा ऑफिसवाला असेल कुठला तरी जो हिचा जवळचा नाहीये, तो हिला जर ऑफिसमध्ये रेग्युलरली बघत असेल आणि नंतर हिची व्हिडिओ एक त्याला कुठली आली तर तो बोलणारच नाही की शिवानी इतना बात कर रही है. ऑफिसमध्ये मी लिटरली फक्त ना, माझं कसं आहे माहितीये, माझी जी टीम आहे ना त्यांच्यासोबत मी एक्स्ट्रोवर्ट आहे, त्यांच्यासोबत मी कसंही वागते. टीमच्या बाहेर एक माणूस होते त्यांच्यासोबत मी असे नसते की हाय हॅलो. जास्त तिला बोलायला नाही जमत जर ओळखीचा नाही. मी कॅमेरा समोर जास्त कम्फर्टेबल आहे, मी माणसांसमोर जास्त कम्फर्टेबल नसते. मला असं माझ्या बबल मध्ये राहायला आवडतं फक्त. आणि आता ती माझी टीम माझा बबल झालेली आहे, माझे फ्रेंड्स माझा बबल झालेले आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरीकडे नाही. आता जेव्हा व्ह्युअर्स भेटायला वगैरे कधी येतात तर ते पण असं बबल सारखं वाटतं की हा हे आपल्याला ओळखतात, कमेंट करता तुम्ही, माझ्याशी बोलताय तुम्ही. असं अनोळखी अचानक कोण आलं ज्यांना त्यांच्याशी मी नाही बोलू शकत. आय एम व्हेरी इंट्रोवर्ट. बेस्ट गिफ्ट यू हॅव गिव्हन इच अदर? बेस्ट गिफ्ट मी याच्याशी लग्न केलं हे. मी बोललो पहिले बोललो. ओके, नेक्स्ट आहे हु इज मोस्ट, मोनिका काळे. हु इज मोस्ट लाईकली टू स्टार्ट प्रँक अँड लूज? ही चालू करणार आणि हरणार. मी चालू करणार आणि तू हरणार. नाही, तू चालू करणार. त्यांनी विचारले हु इज मोस्ट लाईकली, शोज माझे नाही हा, अरे त्यांनी विचारले की हु इज मोर लाईकली टू स्टार्ट आणि लूज, म्हणजे स्टार्ट पण तोच करणार. नाही, ते प्रश्नच नाही कळत तुला, प्रश्नच नाही कळला. तू लूज करणार नाही, पण तुला प्रश्नच नाही कळत. असं पाहिजे की स्टार्ट पण मीच केलं, हरलो पण मीच. मग तो हाय, कारण की मी स्मार्ट आहे जास्त या प्रँक्सच्या ह्याच्यात. हा थोडा भोळा आहे बिचारा, ह्याला प्रँक सगळे लगेच कळत नाही.
तुझ्या पोलीस लाईनच्या गोष्टी ऐकायला आवडतील. कॅन रिलेट. ओ माय गॉड. करू आम्ही ह्याच्यावर करणार रोहित. आय नो हु यू आर रोहित. यस. दिसतोयस मित्रा मला तू. नेक्स्ट एक दिवस येईल जेव्हा आपण अशा गोष्टी करूया पोलीस लाईन वाले. नेक्स्ट लीना तनावडे. हा लीना तनावडे. शेअर युअर फर्स्ट जॉब फर्स्ट डे एक्सपिरियन्स. हा यार माझा फर्स्ट डे सांगते मी ना इंट्रोवर्ट वाटत असेल पण मी खूप कॉन्फिडंट आहे. सो मी माझ्या फर्स्ट जॉबमध्ये मी एकटी ट्रॅव्हल केलेलं फर्स्ट टाइम मालाडपर्यंत. मी दादरपर्यंत नेहमी ट्रॅव्हल केले पण दादरवरनं ट्रेन चेंज करा अँड आय वॉज ओके. मी गेली मॅनेजरशी बोलली फर्स्ट डे मस्त आरामात जेवायला गेली. तशी मी खूप कॉन्फिडंट आहे एकट्यात. पण मला जर कोणासोबत जायचं असेल कोणाशी इंटरॅक्ट तर मी अशी होते. सो माझा फर्स्ट डे जॉबचा खूप चिल होता. माझा पण असं आणि फर्स्ट एक्सपिरियन्स होता एकदम. सर्वात मेन म्हणजे माझ्या टीम मध्ये मोस्ट ऑफ द सगळे महाराष्ट्रीयन्स होते. माझा मॅनेजर महाराष्ट्रीयन होता, माझी कलिग महाराष्ट्रीयन होती. तर त्याच्यामुळे ते आपलं होमली वाटलं. मराठीमध्ये बोलत होते. सो असं एकदम चिल वाटलं. माझं होतं पण नर्वस भरपूर होतो मी पहिल्या दिवशी की अरे बापरे कोण काय आणि एक बाई एक मुलगी ह्याची मॅनेजर होती. तर मुलगी मॅनेजर असले की कसं मुलाला थोडं हे वाटतं की कसं बोलू काय. पण खूप छान मॅनेजर म्हणजे माझं नशीब चांगलं. दोघांनाही आमचे फर्स्ट एक्सपिरियन्स खूप चांगले होते. विनय मुंडे असू शकतो. विनया मुंडे. आता गौरांगने काय लिहिलंय माहिती नाही. गौरांगची चूक असेल जरी ते आम्ही काय चुकीचा प्रयत्न तर गौरांगला तुम्ही मेसेज करून सांगा की भाई तुला नाव नाही लिहित. प्लॅनिंग फॉर अ पेट. मला खरंच खूप इच्छा आहे कॅट घ्यायची. मला खूप इच्छा आहे कुत्रा घ्यायची. कुत्रा का नाही माहितीये का त्याला खूप अटेन्शन लागतं आणि घरात नसतो अटेन्शन की एक मांजर बसेल. हा पण पेट आम्ही नाही घेणार. मला कुत्रे पण तेवढेच आवडतात. मला घरी हत्ती आणला तरी मला तेवढाच आवडेल. मला मांजर पण तेवढेच आवडेल. पण मांजरीला जॉब करता करता हँडल करणं असं वाटतं की इझी. हो बरोबर आहे. पण आम्ही नाही. घेणार नाहीये प्लॅनिंग फॉर अ पेट. नो. कारण आम्ही दोघं मी इमोशनल आम्ही जस्टिस नाही करू शकणार एवढं त्याच्यासोबत की बाबा त्याला सगळं व्यवस्थित करा. जेव्हा आम्ही तेवढे केपेबल होऊ तेव्हा जेव्हा कोणता पेट आमच्या एवढ्या वर्षापर्यंत जगायला लागेल तेव्हा मी पेट घेईन. नाही त्याच्या आधी घेऊ आम्ही. असं नाही पण जेव्हा तेवढे केपेबल गो थ्रू मी रेडी नाहीये. काय नाही ठीक. ह्या विचाराने की अरे हे लोक फक्त 10 वर्ष 11 वर्षात जगणं मी नाही विचार करत. परत मोनिका कळेल. आता कळेल. लव्ह स्टोरी कळेल गौरांग. इफ युअर लव्ह स्टोरी वॉज अ फूड आयटम व्हॉट वुड इट बी. माझा फालुदा गोड आहे माझं आयुष्य खूप. सॉरी लव्ह स्टोरी माझी खूप गोड आहे. मध्येच शेंगदाणा येतो. सॉरी काजू. आज फालुदा पण खाणार. माझं फूड आयटम व्हॉट वुड इट बी. दाल खिचडी. कम्फर्ट. अरे की मी कधी आजारात पण खाऊ शकते. मी अरे खुशी. तू वाचते की नाही. वाच परत प्रश्न. इफ युअर लव्ह स्टोरी वॉज अ फूड आयटम व्हॉट इट वुड बी. दाल खिचडी. ओके. मग बरोबर. मला वाटलं तू बोलते दाल खिचडी कम्फर्ट फूड आयटम माझ्यासाठी असं. दाल खिचडी कम्फर्ट ॲज माझ्या लव्ह स्टोरी सारखं. ओके. थांबा गौरांगचाच फोन आलाय. हॅलो. 2025 चा गोल. सेजल पाटील हा तुमच्याकडनं प्रश्न आलेला आहे. 2025 चा गोल आहे माझा सिल्वर बटन. येस. तुमची साथ सगळ्यांचा विकास हेच आमचं गोल. लास्ट प्रश्नावरती आपण पोहोचलेलो आहे विच इज अथर्व कुलकर्णी. हाऊ यू गाईज मॅनेज युअर मंथली इन्कम. मेजॉरिटी इन्व्हेस्ट करा बाकी मजा पण करा. असं आहे की नुसतं इन्व्हेस्टच करत बसलं आयुष्यभर. सध्या ना आता मी या फेज मध्ये आहे की मला माझी इन्व्हेस्टमेंट वाढवायची आहे. म्हणजे मला 35 मध्ये रिटायरमेंट घेता येईल. बरोबर आहे. दिस इज माय मोटिव्ह. 35 रिटायरमेंट. सगळं व्यवस्थित आहे पण माझा असा उद्देश आहे तुम्ही रिटायरमेंट साठी प्लॅनिंग करा. जर तुमची 1 लाख इन्कम आपण नको नंबर देऊया त्याला. तुम्हाला कळणार जेव्हा तुम्ही कमवायला लागाल तेव्हा तुम्हाला कळेल की ठीक आहे 30-40% इन्व्हेस्ट केले. 30-40% मी सेव्हिंग्स ते तुम्हाला जे फंड बनवायचे ते तुम्हाला बनवलं. पण 20% तरी मित्रांनो 20% तरी मजा करा एव्हरी इन्कम मधनं. कारण आप भी नहीं करेगा तो कभी करेगा. आणि 35 रिटायरमेंट इज नॉट इझी. मी बोलते बिकॉज आय एम मॅनिफेस्टिंग. ते मग मी अशी बनवेल व्हिडिओ की मी 2025 मध्ये बोललेली आणि मग ते खरं झालं. मॅनिफेस्टिंग गाईज. असं नका विचार करू की आय एम ओव्हर कॉन्फिडंट. आय नो हे खूप डिफिकल्ट आहे 35 मध्ये रिटायर होण्यात. पण जेव्हा बेबी बाबा मी जेव्हा कलिगचे ऐकते गोष्टी
की त्यांच्या बेबीचं किती कष्ट असतात, त्यांची स्कूलचे फीज. एक काम करू, डायरेक्ट 19-20 वर्षाचा मुलगा अडॉप्ट करून टाकूया, मुलगा मुलगी जे पण आहे, आणि तो डायरेक्ट जॉब करेल आणि मग डायरेक्ट असू दे, मजा आहे ना. पण ठीक आहे, मला असं आहे की आम्ही दोघंही इनफॅक्ट आम्ही इन्व्हेस्टमेंट्सना जास्त प्रायोरिटी देतो आणि मजा पण तेवढीच करतो. आता मजा गाडी पण आमची मजाच आहे, कम्फर्ट मजा घेतली आम्ही, पण आम्ही मेकश्योर करतो की जेवढा EMI आहे तेवढी अमाऊंट आम्ही इन्व्हेस्ट पण करतोय, किंवा त्याच्याहून जास्त जर जमलं तर. सो ते पण असं नाही की बाबा तुम्ही 30,000 रुपये EMI चालू आहे, 30,000 रुपये इन्व्हेस्ट होत आहेत आणि 2,000 रुपये. हा, तसं नाही. आणि हे सगळं पॉसिबल बोलतात ना देवाच्याच कृपेने, की EMI नंतर पण मी इन्व्हेस्ट करू शकते, मी मजा करू शकते, ऑल बिकॉज ऑफ सोशल मीडिया, जे अचानक असं हे झालंय. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल. थँक्यू. दॅट वॉज ऑल. धन्यवाद आमचा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल. होप करतो आम्ही की तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं आम्ही चांगल्यापैकी दिलेली आहेत आणि तुम्हाला तुमची उत्तर मिळालेली आहेत. जरी ह्याच्यानंतर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला नेहमी सांगू शकता आणि आम्ही तिकडे पण तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतच राहू. आणि आता ह्याच्यानंतर आम्ही ब्लॉग करतो आहे 24 hours मालवणी, ते पण बघा. खूप डिफिकल्ट होतंय आता एडिट करून आम्हाला पोस्ट करायचं. चला बाय 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 बाय. वेळेत पोस्ट करणं इम्पॉर्टंट आहे बिकॉज आय एम पंक्च्युअल. नाही रे, असं नाही, हा पण बिचारा पंक्च्युअल आहे. अरे करणार, एडिट कधी करणार? हा कर लवकर. एडिट कर, मी जेवणाचं बघते, खाली जेवणाचं मी बघतो. हा, बाय मित्रांनो, थँक्यू.